पुण्यातील एका चोरीची घटना संपूर्ण देशात व्हायरल। पुण्यातील एका घरात चोर घुसले होते। चोरी करण्यासाठी त्यांनी अशी पद्धत वापरली की जी देशाच्या इतिहासात कधीच कोणत्या चोरांना वापरली नव्हती। या चोरीचा प्रकार पाहून संपूर्ण देशाची झोप उडाली। चोरीची एक अशी अनोखी पद्धत जी सगळ्यांसाठी नवीन आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलंय। लोक आता घरातून बाहेर पडायला घाबरू लागलेत। लोक कामावर जाताना विचार करतात की चोरीची ही अशी पद्धत जर आपल्या घरावर जर वापरली तर आपलं काही शिल्लक राहणार नाही। खरं तर चोरी झाली, कोणाच्याच लक्षात आलं नाही। तपास झाला 2 महिन्यानंतर, तेव्हा उघडकीस आली ही सगळ्यात विशेष आणि अनोखी चोरीची पद्धत। मग नेमकं ही चोरी कशा पद्धतीनं झाली की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली? का लोक घरातून निघायला घाबरू लागले? चोरीची ही अनोखी पद्धत नेमकं कशी होती की जी इतिहासात पहिल्यांदाच घडली? काही लोक तर चोरांचं कौतुक करू लागलेत। अशा पद्धतीची माहिती आता समोर येत आहे। का ही घटना इतकी व्हायरल झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुण्यातील चोरीची एक अशी घटना जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण नंतर भीती वाटू लागेल। एक अशी चोरीची घटना जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली, ज्यामुळे संपूर्ण देशात ही चोरी चर्चेचा विषय बनली। आता ही चोरी झाली राहुलच्या घरी। राहुल मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून पुण्यात आला होता, तब्बल 5 वर्षापूर्वी। आता 5 वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं, त्याचं कनेक्शन या अनोख्या चोरीबरोबर सापडले। आता राहुल खूप हुशार आणि मनमिळाऊ होता। त्याला एका कंपनीत चांगली नोकरी लागली होती। काही वर्षानंतर त्याचं लग्न झालं, त्याची पत्नीही नोकरी करत होती। पण आजपासून 5 वर्षापूर्वी जेव्हा या घटनेला खरी सुरुवात झाली होती, राहुल जेव्हा पुण्यातील एका मध्यमवर्गीय वस्तीत राहायचा, मराठवाड्यातून नुकताच राहुल हा पुण्यामध्ये आला होता। त्यावेळेस त्याचं लग्न झालं नव्हतं, जेमतेमच नोकरी लागली होती। आता खरं तर आज जेव्हा चोरी झाली तेव्हा त्याच्याकडे प्रचंड पैसे, पत्नी आणि तो IT कंपनीत कामाला, लाखोंचा पगार, घरामध्ये प्रचंड वस्तू। ही चोरी आज झाली, पण त्याचं कनेक्शन 5 वर्षापूर्वी सापडलं, जेव्हा तो पहिल्यांदा पुण्यात आला होता आणि तो ज्या घरात राहत होता त्या एरियामध्ये त्याचं कनेक्शन सापडलं। आता पुण्यामध्ये तो आला तर तो चांगल्या उच्चभ्रू सुशिक्षित सोसायटीत राहत नव्हता। एखाद्या मिडल क्लास सोसायटीमध्ये तो राहू लागला। आसपास थोडीशी झोपडपट्टी होती, थोडे सर्वसामान्य घरं होते, चाळी होत्या। तिथे गणपती उत्सव आणि इतर कार्यक्रम सुरू राहायचे, मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे। त्यात राहुल हिरिरीने भाग घ्यायचा। त्या वस्तीतले लोक वेगळ्या समाजातील स्तरातील होती, पण राहुल त्यांच्याशी खूप लवकर मिसळला। त्याला कळलंच नाही की त्याचं मनमिळावू वागणं, सोशल मीडियाची त्याची आवड त्याला किती महागात पडणार। 5 वर्षानंतर त्याच्यासोबत अशी घटना घडणार होती की ज्याची चर्चा देशात होणार, पण 5 वर्षापूर्वी त्याला माहिती नव्हतं। एका गणपती उत्सवामध्ये तो सामील झाला आणि तिथलंच कनेक्शन 5 वर्षानंतर म्हणजे आज साधारणपणे या चोरीच्या बाबतीत घडलं। आता त्या भागात त्यावेळेस काय व्हायचं? 5 वर्षापूर्वी व्हॉट्सअप ग्रुप्स होते, ते त्यांनी जोडून घेतले होते। अर्थात तिथे तो एकमेव शिकलेला व्यक्ती होता। तो चांगला जॉब करत होता, तोपर्यंत त्याचं लग्न झालेलं नव्हतं। तिथे तो सगळ्या मित्रांना त्याने फेसबुकवर फॉलो केलं होतं। ज्याची रिक्वेस्ट आली तो त्याला लगेच स्वीकारायचा। 2 दिवसापूर्वी त्याला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब लागला, त्यामुळे पुण्यात त्याचा पगार वाढला आणि त्यामुळे तिथून तो हल्ला। जवळपास 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। 1-1.5 वर्ष राहून आता राहुल एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला गेला। तो मुळातच मनमिळावू। त्याला त्याच्या फेसबुकवर अजूनही त्याचे जुने मित्र, त्या गल्लीतले, चाळीतले, त्यांच्यासोबत संपर्क होता। तो नेहमीच त्यांच्या मेसेजेसला रिप्लाय द्यायचा। घरातला कुठला कार्यक्रम असला की फोटो टाकायचा, ते त्याला लाईक करायचे, कमेंट करायचे, चॅट करायचे, तोही त्यांच्याशी चॅटिंग करायचा। राहुलला हे सगळं चांगलं वाटत होतं, पण त्याला माहिती नव्हतं की त्याच्यासोबत असं काहीतरी घडणार आहे की ज्याचं कनेक्शन 5 वर्षापूर्वी ज्या गणेश उत्सवामधल्या कार्यक्रमाशी निघणार होतं। राहुलला आता चांगला पगार झाला होता, व्यवस्थित त्याचं सगळं चालू झालं होतं। साधारणपणे या घटनेच्या 1 महिनाभर आधी त्याच्या मनात एक क्रांतिकारी योजना आली। त्याला वाटलं थोडंसं आता आपण थोडा विचार करूया। 5 वर्षापूर्वी तो पुण्याला राहायला आला होता, त्याला चांगली नोकरी लागली होती, पत्नीलाही चांगला पगार मिळत होता। त्याने ठरवलं आता आपण काहीतरी करूया, स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे, फॅमिली सोबत वेळ देणं गरजेचं आहे। म्हणून त्याने काय केलं, त्याने आपल्या आईवडिलांना, जे मराठवाड्यातील एका छोट्याशा गावात राहत होते, त्याने त्यांना फ्लॅटवर बोलावून घेतलं। आईवडिलांना देखील खूप आनंद झाला, अभिमान वाटला। आपल्या मुलाची चांगली परिस्थिती झालेली आहे, तो चांगल्या फ्लॅटमध्ये राहतो, त्यांना पण खूप चांगलं वाटलं। आईवडिलांना त्याने सगळा फ्लॅट फिरून दाखवला। सोसायटीतले वॉचमन, CCTV कॅमेरे सगळे सुरक्षित आहे ना असं देखील त्यांनी दाखवलं। आईवडिलांना खूप धन्य वाटलं। पण त्यांच्यासोबत येणाऱ्या 1 महिन्याच्या नंतर जे घडणार होतं त्याची कल्पनाच कोणाला नव्हती। आणि पहा, अखेर तो दिवस उजाडला। त्या दिवशी, ज्या दिवशी ही भयानक घटना घडणार होती, तो दिवस आता अगदी जवळ आला होता। कोणालाच कल्पना नव्हती। त्याने आदल्या दिवशी काय केलं, त्याने आपल्या आईवडिलांना एक सरप्राईज दिलं। सरप्राईज अशा पद्धतीनं दिलं की त्या दिवशी सकाळी, म्हणजे घटना घडण्याच्या आदल्या दिवशी तो ऑफिसला गेला।
ऑफिसला गेला, तिथे त्याने काही विमानाची तिकीटं बुक केली, कोणालाच सांगितलं नाही. विमानाची तिकीटं बुक केली, डायरेक्ट तिकिटांची प्रिंट घेऊन तो घरी आला. डायरेक्ट आईवडिलांच्या हातात त्यानं विमानाची तिकीटं टेकवली. आईवडिलांना वाटलं हे काय, तर तो म्हणाला ही विमानाची तिकीट आहेत. आईवडील कधीच विमानात बसले नव्हते. तो म्हणाला आपण विमानाने फिरायला गोव्याला जातोय, गोव्याचा प्लॅन केलाय. आईवडील म्हणाले कधी, म्हणे उद्याच निघायचंय. आईवडिलांना थोडं बरं वाटलं, पण ते म्हणाले अरे बाबा 8-10 दिवस आधी तरी प्लॅनिंग करायचं. तो म्हणाला काही नाही, आयुष्यात ज्या गोष्टी अचानक होतात त्या चांगल्यासाठीच होतात. राहुलने गोव्याला जायचा प्लॅन केला होता, पण त्याच्यासमोर एक प्रश्न होता, तो घराच्या सुरक्षिततेचा. आता तो एका सोसायटीत राहत होता जिथे सिक्युरिटी CCTV कॅमेरे असल्यामुळे त्याला खात्री होती की काहीच वाईट होणार नाही. राहुलनं तिकीटं बुक केली, ऑफिसमधून सुट्टी घेतली, निघायच्या दिवशी सगळ्या तयाऱ्या झाल्या, बॅगा भरल्या, गाडी बोलवली. पण निघायला लागल्यानंतर अचानक राहुलच्या आईला चक्कर आली. राहुलनं तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून काही नाही, काळजी करू नका, सकाळचा नाश्ता केला नाही म्हणून असं झालं असेल असं सांगितलं. आई ठीक झाले होते, पुन्हा निघायला लागले. राहुलला कल्पना नव्हती की पुढील काही तासात त्यांच्या घरात एक अशी अनोखी चोरी होणार होती की जी पुण्याच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. आई वडिलांना घेऊन ते एअरपोर्टच्या दिशेने निघाला होता, पण त्याच वेळेस त्याच्या वडिलांना विचारला अरे राहुल, तू दरवाजा नीट बंद केलास का, कुलूप व्यवस्थित लावलंस का. आता तो राहुल म्हणाला बाबा काही काळजी करायची गरज नाहीये, तिथं सगळं आहे. तरी त्याचे बाबा म्हणाले तू एकदा गाडीतून उतर, तू एकदा खरोखर जाऊन पाहून ये. राहुल ठिकाण बघून आला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याने लॉक चेक केलं, पण पुढे जे घडणार होतं त्याची कल्पना कोणाला नव्हती. राहुल बघून आला, कुलूप नीट लावला आहे म्हणून तो गाडीत बसू लागला. पण त्यांना वाटलं, प्रत्येकाला तुम्हाला इथे वाटत असेल की कुणीतरी येऊन कुलूप तोडून चोरी करेल. आता त्यांना भीती एकच होती, आता कुलूप पक्क लावलंय म्हणजे कुलूप तोडून तर कुणी चोरी करणार नाही. पण ही चोरीची पद्धत फार वेगळी होती आणि ज्या चोरीचा कनेक्शन 5 वर्षापूर्वी त्याच्या त्या जुन्या चाळीत जोडलं जाणार होतं. राहुल एअरपोर्टवर पोहोचला, त्याने सेल्फी काढला, तिथे फोटो काढला. एअरपोर्टवर एंट्री केल्यापासून त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यानंतर ती तिकिटाची तपासणी झाली, बोर्डिंग पास देण्यात आला, सीटवर बसवण्यात आलं. जिथून त्याने विमानात प्रवेश मिळाला होता तिथे थोडा वेळ लागणार होता. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की लोक बाहेर गेले की चोऱ्या होतात, फिरायला गेले, बाहेर गावी गेले, चोऱ्या होते, ते माहीत आहे. पण ही चोरी फार वेगळ्या पद्धतीची होती. त्यात राहुलने काय केलं, सगळे फोटोज काढले, व्हिडिओ काढले, सगळे शेअर केले. आणि त्यानंतर वेळ आली जेव्हा त्याला विमानात बसवण्यात आलं, तोही फोटो त्याने फेसबुकवर अपलोड केला. पण आता जेव्हा तो विमानात बसला त्यानंतर आता ते विमान गोव्यात उतरणार होतं. गोव्यात भरपूर ठिकाणी ते त्या ठिकाणी फिरणार होते, सगळं काही मजेत होणार होतं. त्यांना कल्पना नव्हती की आपल्या घरी काय आहे. आता खरं तर ते गोव्यात गेले, 4 दिवस झाले, सगळा एन्जॉय केला, सगळं झालं होतं. त्यांनी पुन्हा परत विमान पकडलं, विमान घेऊन ते परत आले. त्यानंतर विमानतळावरून त्यांनी घरापर्यंत जाण्यासाठी कॅब बुक केली. कॅबने त्यांच्या घरापर्यंत आले, बिल्डिंग खाली उतरले. तेव्हा जो सिक्युरिटी होता त्यांनी देखील त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. त्यानंतर शेजारी विचित्र नजरेने पाहत होते. राहुलला वाटलं चला जाऊ द्या, काहीतरी इश्यू असेल. त्याने खिशातली चावी काढली, दरवाजाचं कुलूप उघडलं, कुलूप उघडून हॉलमध्ये प्रवेश केला. पाहतो तर काय, घरामध्ये काहीच नव्हतं, एकही वस्तू नव्हती, एकही चमचा सोडा भिंतीवर लटकवलेलं काल निर्णय देखील शिल्लक राहिलं नव्हतं. आता अर्थात कोणालाही वाटेल चोरी झाली, पण चोरी इतकी साफ कशी झाली असेल की घरामध्ये काल निर्णय देखील सोडलेलं नव्हतं. आता तात्काळ पोलिसांना कंप्लेंट केली. पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासामध्ये ती भयानक घटना उघडकीस आली जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती. ती अनोखी चोरीची पद्धत जी पाहून राहुल सहित संपूर्ण देशाला हादरा बसला. त्यांनी सोसायटीचे CCTV फुटेज चेक केले. CCTV फुटेज चेक केल्यावर असं लक्षात आलं की राहुल तिथून निघाल्यानंतर 2 तासांनी, म्हणजे ज्यावेळी तो विमानात बसला होता अगदी त्या क्षणी सोसायटीच्या दारात एक पिकअप गाडी आली. एक अशी गाडी की जिच्यावर कंपनीचा लोगो होता. ती गाडी अशासाठी होती, ती अशा कंपनीची होती की जी सामान ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जायचे. म्हणजे जसं एखाद्या घराचं घर शिफ्ट करायचं असतं, त्या शिफ्टिंग करण्यासाठी वापरली जाणारी गाडी असते. त्या गाडीत एक सूटबूट घातलेला व्यक्ती होता, त्यासोबत 2 मजूर होते. ते तिथे गेटवर एंट्री करतात, आम्हाला सामान शिफ्ट करायचं आहे. त्यानंतर ते जातात, त्यांच्याकडे एक चावी देखील असतात, चावीने घर उघडतात. थोडासा आवाज होतो, त्यावेळेस शेजारचा व्यक्ती येतो, त्यांना विचारतो काय आहे म्हणून. त्यावेळेस ते म्हणतात राहुल साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही 4 दिवसासाठी बाहेर चाललोय गोव्याला. त्यांनी विचारलं, शेजाऱ्यांनी देखील चौकशी केली, तुम्हाला कसं समजलं बाहेर गेले म्हणून. तर त्यांनी दाखवलं, ते म्हणाले गोव्याला चाललेत, आम्हाला त्यांच्या कंपनीमध्ये बुकिंग करून दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की सगळं सामान तुमच्या गाडीत भरा, शिफ्टिंग करा, पेस्ट कंट्रोल करून घ्या. आता शेजाऱ्याला भरोसा बसला. त्यांनी डायरेक्ट कुठे जाणार, कधी जाणार, किती दिवसाचं प्लॅनिंग हे देखील अगदी जसं आहे तसंच सांगितलं.
म्हणून शेजाऱ्यालाही शंका आली नाही. तब्बल 2.5-3 तास त्यांनी व्यवस्थित पॅकिंग केलं, सगळं सामान गाडीत भरलं. सामान भरत असताना देखील CCTV फुटेजमध्ये सगळं आलं होतं. त्यानंतर गाडी निघून गेली. पुढची हाईट म्हणजे मोकळ्या घराचा फोटो देखील राहुलच्या फेसबुक पोस्टला त्यांनी पाठवला आणि त्याला म्हणाले हॅप्पी जर्नी. आता राहुलला थोडं आठवायला लागलं होतं. राहुलला त्याची चूक लक्षात यायला लागली होती. त्याच्या लक्षात आलं त्याने तिकीट बुक करण्याच्या 4 दिवस आधीच तिकीट बुक केल्यानंतर ते तिकीट फेसबुकला अपलोड केलं होतं. तिथे सांगितलं होतं आम्ही गोव्याला जाणार, त्यानंतर आम्ही विमानात बसलो हेही पोस्ट केलं. तिथे फिरता गोव्यातले फोटो फेसबुकवर टाकत होता. दिलेल्या फेसबुकच्या माहितीवरून चोरांनी प्लॅनिंग केलं. एवढंच नाही तर चोरी केल्यानंतर मोकळ्या घराचा फोटो देखील पाठवला. 5 वर्षापूर्वी तो ज्या मित्रांसोबत राहिला होता त्यापैकी हा कोणीतरी असावा असं त्या ठिकाणी याच्यामध्ये आलं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या चोरांची डेअरिंग किती मानावी की रिकाम्या घराचा फोटोही राहुलच्या फेसबुक पोस्टवर त्यांनी कमेंट म्हणून टाकला आणि लिहिलं तुमचा प्रवास सुखकर हो. ही चोरीची अनोखी पद्धत पाहून सगळेजण हैराण झाले. ही गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते, सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करतो, कुठे जातो, काय करतो या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आपण त्या पोस्ट करतो म्हणजे आपण स्वतःहून आपली माहिती लोकांना देतोय आणि चोरांना स्वतःहून आमंत्रण देतोय. त्यामुळे कुठलाही समाज माध्यमावर कुठलेही स्टेटस, रील किंवा पोस्ट, व्हिडिओ टाकत असताना 10 वेळा विचार करायला पाहिजे. एक वेळ तुम्ही तिथून जाऊन आल्यानंतर पोस्ट करायला पाहिजे किंवा अर्थात ते पोस्टच नाही करायला पाहिजे. तुम्ही टाकलेली माहिती तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल की काय याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता या घटनेतून तुम्ही नेमकं काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.